हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार। जागा वाटपासंदर्भातील चर्चेसाठी फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती। कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच वाढणार। शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा। उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या जागेवरून महायुतीत पेच। दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही, तर दोन्ही लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे महायुतीच्या वाटेवर। फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी दोघांची भेट। फडणवीस आणि पारवेंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा। जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात दिलासा मिळाल्यास नवनीत राणा भाजपकडून लोकसभा लढणार। विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती। समज गैरसमज दूर ठेवून महायुतीला विजयी करायचा आपला संकल्प। मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय, त्यासाठी आपण लढायचंय। शिवतारेंच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। विजय शिवतारे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर। दौंडमधील यवत, केडगाव, चौफुला, वरवंड आणि या ठिकाणी कार्यक्रम। अजित पवारांना दिलेल्या आव्हानानंतर शिवतारे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज विजय शिवतारेंच्या मतदारसंघात पुरंदरमध्ये अजित पवारांची सभा। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज बैठक। ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपाल बैठकीला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीचं निमंत्रण नाही। पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल शरद पवारांची भेट घेणार। महाविकास आघाडी बैठकीआधी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांसोबत वेणुगोपाल पवारांची भेट घेणार। राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी। दुपारी 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची माहिती। उद्धव ठाकरे आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कफ परेडमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधणार। पुण्यामध्ये तानाजी सावंतांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। तानाजी सावंतांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर उल्लेख। पंकजा मुंडेंना बीडमधूनच आव्हान। शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात। सूत्रांची माहिती, बजरंग सोनवणे लवकरच पवारांना भेटण्याची ही शक्यता। नागपुरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या सभेला वेगळं महत्त्व। 6 वर्षांनंतर नागपुरात संघाची ही प्रतिनिधी सभा। मुंबईत पुन्हा पाणी कपात। 24 एप्रिलपर्यंत 5% पाणी कपात करण्यात येणार। मुंबई महानगरपालिकेचा निर्णय। जळगावच्या बांभोरी गावाजवळ भीषण अपघात। वाळूचा ट्रक आणि क्रुझरमध्ये हा भीषण अपघात। अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।